नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। काल आपण एका पद्धतीच्या फिशबोन स्टिचने पानांची फिलिंग कशी करायची ते शिकलो। आज दुसऱ्या पद्धतीने फिशबोन स्टिच टाकून पानं कशी फिल करायची ते शिकणार आहोत। त्यासाठी मी इथे दोन पानं आखून घेतलेली आहे। एकावर आपण जरीच्या थ्रेडनी करणार आहे, दुसऱ्यावर सिल्कच्या थ्रेडनी करणार आहे। इथे 14 नंबरची ट्यूलिपची सुई घेतलेली आहे। या मधल्या रेषेतनं मी थ्रेड वर घेतेय व मी समोरच्या वरच्या पॉइंटला टाकून थ्रेड मी खाली ओढून घेणार आहे व मी इथे लॉक स्टिच टाकणार आहे। आता मी इथे डाव्या बाजूला स्टिच टाकते, उजव्या बाजूला स्टिच टाकते, पुन्हा मी खाली ओढून घेते व इथे लॉक करते। आता मी डाव्या बाजूला स्टिच टाकणार आहे, पुन्हा खाली ओढून घेऊन मी लॉक करणार आहे। आधीच्या फिशबोन स्टिच मध्ये आपण एक लॉक केल्यानंतर खाली एक चेन स्टिच टाकत होतो। यामध्ये ती चेन स्टिच आपण टाकणार नाहीये, फक्त लॉक स्टिच टाकायची आहे व पुढे स्टिच कंटिन्यू करत जायचे। आपण जेव्हा अशी स्टिच टाकतो आणि ती मागे ओढून घेतो त्यावेळेला खालनं पण थ्रेड ओढायचा असतो। हीच फिशबोन स्टिच आपण सिल्कच्या थ्रेडनी करतोय। मी ते सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे, 3 धाग्यांची सुई घेतलेली आहे। लॉक स्टिच टाकणार आहे, पुन्हा वरच्या बाजूला स्टिच टाकून खाली ओढून घेणार आहे। सेम पद्धतीने करायची आहे, फक्त आपण इथे थ्रेड बदललेला आहे। अशा पद्धतीने आपली फिशबोन स्टिच पूर्ण झालेली आहे। मी बाजूला चेन टाकून घेते आता।
अशा प्रकारे आपली दुसऱ्या पद्धतीची फिश बोन स्टिच पूर्ण झालेली आहे। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सोबत।